हॅलो स्टुडंट्स, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्लास 6च्या सायन्स या सब्जेक्टचा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। नवीन सिलेबस आहे मित्रांनो, सिलेबस रिवाइज झाला आहे आणि याचा पहिला चॅप्टरचा पहिला व्हिडिओ क्लास 6 साठी आपण या ठिकाणी बनवत आहोत। चला तर मग सुरू करूया। बघा मित्रांनो, आपला जो टेक्स्ट बुक आहे त्याच्यामधला जो चॅप्टर आहे त्याच्याच या ठिकाणी आपण नोट्स तयार केलेल्या आहेत आणि त्या नोट्स थ्रू आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत, ना की आपण पूर्ण चॅप्टर वाचून त्याचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने आपण करणार नाहीये। माझा उद्देश इतका आहे की कन्सेप्ट तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि ज्या मुख्य कन्सेप्ट आहेत त्या नोट्स मध्ये आपण इन्क्लूड केल्या आहेत। टेक्स्ट बुक तुम्ही जरूर वाचा, टेक्स्ट बुक वाचा आणि त्यामधल्या गोष्टी समजून घ्या आणि त्यानंतर आपला व्हिडिओ पहा। त्याच्यातल्या मुख्य गोष्टी ज्या आहेत त्या या नोट्स मध्ये, त्या या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, हे पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचंय। लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स सर्वांनाच माहिती आहे की लिव्हिंग थिंग्स कोण असतो, ज्याच्यामध्ये जीव असतो ते लिव्हिंग थिंग, आणि निर्जीव म्हणजे नॉन लिव्हिंग, ज्याच्यामध्ये जीव नसतो। जसं की आपण स्वतः आहे, प्लांट्स, त्यानंतर ॲनिमल्स, आपले घरगुती ॲनिमल्स असतील किंवा जंगलातले ॲनिमल्स असतील, सगळे पक्षी असतील, मासे असतील, ते काय आहेत, लिव्हिंग थिंग। आणि नॉन लिव्हिंग म्हणजे दगड, खुर्ची, पेन म्हटलं, आपला पेन्सिल, पुस्तक, हे सगळे काय आहेत, नॉन लिव्हिंग। ठीक आहे, तर आता एक स्टोरी दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये। त्यामध्ये काय दिले बघा, when brought home, Moti was just a tiny puppy who couldn't even stand properly। म्हणजे जेव्हा आम्ही मोतीला घरी आणलं होतं त्यावेळेस मोती अशा प्रकारे चित्रामध्ये दाखवलं त्या प्रकारे होता, म्हणजे मोतीला व्यवस्थित उभं देखील राहायला येत नव्हतं। परंतु काही दिवसांनी काय झालं की मोतीची ग्रोथ झाली। म्हणजे काय झालं, मोती खेळायला लागला, उड्या मारायला लागला, जंप करायला लागला आणि मोती मोठा झाला। ठीक आहे, कारण मोती हा काय आहे, डॉग आहे, आणि डॉग काय आहे, लिव्हिंग थिंग्स आहे। म्हणजे लिव्हिंग थिंग्सचं काय होतं, छोट्यापासून मोठं होतं, म्हणजे त्याची काय होते मित्रांनो, त्याची होते फिजिकल ग्रोथ। काय होते, फिजिकल ग्रोथ, म्हणजे त्याच्या शरीराच्या आकारामध्ये वाढ होते आणि तो ऍक्टिव्ह पण होतो। ग्रोथ होते म्हणजे तो ऍक्टिव्ह सुद्धा होतो, हे पण लक्षात ठेवा। फक्त शरीरच ग्रो होत नाही तर तो ऍक्टिव्ह देखील होतो। तर चेंज कशामध्ये होत नाही बघा, हिज कॉलर, टॉयज, ते सगळे स्मॉलच राहतात। म्हणजे लहानपणी त्याला जी खेळणी दिली होती त्या पपीला, तर ते तेवढेच राहतात, कारण ते काय आहेत, नॉन लिव्हिंग आहेत, त्यामुळे ते तसेच राहणार। म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं की ओनली लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो, लिव्हिंग थिंगच फक्त ग्रो होऊ शकतात। ओके, या स्टोरीतून आपल्याला हेच समजलं। नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपण काही कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे आपल्या चॅप्टरचं नाव सुद्धा आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। म्हणजे काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे गुणधर्म असतात, जे की नॉन लिव्हिंग मध्ये नसतात, हे या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचंय। तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, जसं पपी मध्ये, जसं ते आपण आता याच्या अगोदर जी स्टोरी बघितली त्यामध्ये हा पपी आहे, तर त्याच्यामध्ये ग्रोथ झाली, म्हणजे त्याचं शरीर वाढलं, आणि डेव्हलपमेंट काय झाली, तर त्याच्या स्किल्स वाढले, म्हणजे तो उड्या मारायला लागला, चालायला लागला, पळायला लागला। जर बॉल हवेत फेकला तर तो उडी मारून झेलायला लागला। हे काय झाली, त्याच्या शरीरामध्ये झालेली डेव्हलपमेंट पण झाली आणि त्याचं स्किल देखील वाढलं, बरोबर आहे। तर ग्रोथ मध्ये पहिलं काय होतं, फिजिकल ग्रोथ। फिजिकल ग्रोथ मध्ये काय होतं, विजिबल चेंजेस। विजिबल म्हणजे जे दिसण्यासारखे चेंजेस होतात, म्हणजे त्याच्या शरीराचं आकार वाढतो, त्याची कोणता पण लिव्हिंग थिंग असो त्याची हाईट वाढते, वेट वाढतं आणि त्याची साईज देखील वाढते। दुसरा मुद्दा आहे डेव्हलपमेंट। डेव्हलपमेंट मध्ये काय होतं की
डेव्हलपमेंट म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास होतो. लर्निंग कॉम्प्लेक्स स्किल्स म्हणजे काही गोष्टी नवीन शिकतो. बघा, आपण जेव्हा लहान होतो आपण 3 चाकाची सायकल चालवत होतो. त्यानंतर थोडं मोठे झालो. त्यानंतर आपण सायकल 2 चाकांची सायकल चालवायला शिकलो. त्यानंतर आपल्यापेक्षा मोठे जे आहेत आपले भाऊ किंवा आपले वडील असतील तर ते काय करतात, मोटरसायकल चालवतात. लहान मुलांना मोटरसायकल चालवता येईल का? नाही. तर मोठ्या माणसांना काय येते, कारण त्यांचं स्किल डेव्हलप झाले. म्हणजे त्यांच्या एकंदर बॉडीमध्ये आणि त्यांच्या मेंदूमध्ये काय झालेलं आहे, डेव्हलपमेंट झाले. म्हणजे ग्रोथ बरोबर काय होत असतं, डेव्हलपमेंट देखील होत असते. हे झालं ॲनिमलचं. बघा इथे एक्झाम्पल दिले, क्राउलिंग, इंटेलिजन्स अँड वर्क कॅपॅसिटी. म्हणजे जसं जसं लहान मूल मोठं होईल तसं तसं पहिल्यांदा ते रांगायला शिकतं, नंतर चालायला शिकतं, मग तो बोलायला शिकतो. हे यालाच म्हणतात डेव्हलपमेंट. आता प्लांटच्या बाबतीत काय होतं बघूयात आपण. अनलाईक ॲनिमल, प्लांट्स कंटिन्यू ग्रोईंग थ्रू आउट देअर. हा महत्वाचा मुद्दा आहे बघा. म्हणजे ॲनिमल असेल, तर ॲनिमल म्हणजे इन्क्लुडिंग ह्युमन, तर त्यांची डेफिनाईट ग्रोथ होते. डेफिनाईट म्हणजे एका ठराविक लिमिट पर्यंतच होते. म्हणजे ह्युमन असेल तर एक 21 इयर्स पर्यंत त्याची उंची वाढते. ठीक आहे, तोपर्यंत डेव्हलपमेंट कम्प्लीट होते. त्यानंतर मग पुढे त्याचं उंची वाढणार नाही किंवा बाकीचे त्याचं शरीर म्हणजे एखादा फॅट होऊ शकतो, पण त्याचं त्या प्रमाणात त्याची ग्रोथ होत नाही. बट प्लांट्सच्या बाबतीत काय माहितीये का, प्लांट्सच्या बाबतीमध्ये जोपर्यंत प्लांट जिवंत आहे तोपर्यंत त्याची ग्रोथ होत राहते अंटिल इट्स डेथ. तोपर्यंत त्याचा खोडाचा आकार देखील वाढतो. म्हणजे इथे काय म्हणायचं की प्लांटचं लाईफ स्पॅन असं असतं की तो थ्रू आउट देअर एंटायर लाईफ ग्रोथ करत असतो, उंची वाढत असते, खोडाचा बुंदा वाढत असतो. तर या ठिकाणी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट समजलं आपल्याला. पुढचं टॉपिक आहे फूड अँड एनर्जी. बघा मित्रांनो की आपण आता डेली ज्या ऍक्टिव्हिटी करतो तर त्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी आपल्याला फूड मधून मिळते. म्हणजे फूड आणि एनर्जी ही फक्त लिव्हिंग थिंग्सची रिक्वायरमेंट आहे. असं बघितलंय का आपण की एखादी नॉन लिव्हिंग थिंग आहे, आपला पेन आहे, तर त्याला कधी फूड लागतं का एनर्जी येण्यासाठी? नाही. त्याची रिफिल संपली किंवा तो तुटला फुटला तर त्याचं लाईफ संपलं. परंतु जे लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे प्लांट असू दे, त्याला देखील फूड लागतं एनर्जीसाठी. तर प्लांट त्यांचं फूड कसं बनवतात, तर एक प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस, त्या थ्रू प्लांट त्याचं फूड बनवतात. आणि ॲनिमल काय करतात, तर ॲनिमल हे प्लांट्स खातात किंवा प्लांटचे काही प्रोडक्ट असतील. आपण भाजी घेतो म्हणजे ते प्लांट्सचे प्रोडक्ट आहेत, बरोबर. म्हणजे आपण फूडसाठी कोणावर डिपेंड आहे, तर प्लांटवर किंवा अदर ॲनिमल. काही लोक जे नॉनव्हेज खातात तर ते इतर ॲनिमल्सवर डिपेंड आहेत. कशासाठी? फूडसाठी. आणि त्याच फूडमधून त्यांना एनर्जी मिळते. बघा मित्रांनो, जर आपण फूड खाल्लं नाही तर आपल्याला एनर्जी मिळेल का? नाही. आपल्याला अस्वस्थ वाटेल. म्हणजे आपण जर एखाद दिवस जेवलो नाही तर आपली एनर्जी एकदम डाऊन होते. म्हणून फूड खाणं गरजेचं आहे. आणि फूड का लागतं, तर एनर्जी मिळण्यासाठी. एनर्जी का लागते, तर डेली ऍक्टिव्हिटीसाठी किंवा ग्रोथसाठी. ठीक आहे. जर फूडच घेतलं नाही तर एनर्जी देखील मिळणार नाही आणि ग्रोथ पण होणार नाही. एखाद्या लहान मुलाची आपण म्हणतो की लहान मुलांचं पालन पोषण व्यवस्थित करण्यासाठी त्यांना चांगलं अन्न त्यांनी खाल्लं पाहिजे, कारण त्यांची ग्रोथ व्यवस्थित झाली पाहिजे, बरोबर. म्हणजे फूड इज रिक्वायर्ड टू गेट एनर्जी अँड इट रिक्वायर फॉर ग्रोथ ऑल्सो. आणि इथं फोटोसिंथेसिस हा घटक आता बघूयात. म्हणजे फोटोसिंथेसिस काय आहे, तर फोटोसिंथेसिस कोण करतं, तर फोटोसिंथेसिस प्लांट करतात. कोण करतं, तर प्लांट्स. ठीक आहे. म्हणजे प्लांट्स फोटोसिंथेसिस करतील त्याच वेळेस ते अदर ॲनिमलला फूड म्हणून वापरता येतात, हे लक्षात घ्या. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर फूड टू ऑब्टेन व्हायटल ग्रोथ एनर्जी. म्हणजे एनर्जी ग्रोथ
आणि एनर्जी यासाठी काय रिक्वायर आहे तर फूड. इथे एक कन्सेप्ट आहे ऑटोट्रॉफिक, म्हणजे प्लांट्स जनरेट देअर ओन फूड युजिंग सनलाईट अँड वॉटर. म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये सनलाईट आणि वॉटर याचा उपयोग करून प्लांट काय करतात तर जनरेट देअर ओन फूड. याचा अर्थ प्लांट काय आहे तर ऑटोट्रॉफिक. का तर त्यांचं फूड ते बाय ओन बनवतात. दुसरी कन्सेप्ट आहे हेट्रोट्रॉफिक. हेट्रोट्रॉफिक म्हणजे ॲनिमल्स डिपेंड एंटायरली ऑन अदर फॉर न्यूट्रिशन. म्हणजे जे ॲनिमल इतर ॲनिमल्सवर किंवा प्लांट्सवर डिपेंड आहे फूडसाठी त्यांना काय म्हणायचं हेट्रोट्रॉफिक किंवा हेट्रोट्रॉप्स. तर याच्यामध्ये ह्युमन बिंग सुद्धा आहे, आपण सुद्धा हेट्रोट्रॉफिक आहे. आणि ऑटोट्रॉपचं एक्झाम्पल फक्त प्लांट आहे, बिकॉज प्लांट कॅन ओनली मेक देअर ओन फूड. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इन ऑर्गॅनिझम. रेस्पिरेशन म्हणजे नक्की काय होतं. रेस्पिरेशन म्हणजे गॅस एक्सचेंज होतं. म्हणजे हवा आत घेतली जाते आणि रिक्वायर्ड गॅस आतमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि उरलेलं वेस्ट गॅस परत बाहेर टाकलं जातं. म्हणजे दोन प्रोसेस आहे रेस्पिरेशनमध्ये. दोन प्रोसेस आहे. इनहेलेशन म्हणजे एअर काय घेतली जाते, एअर इन केली जाते. आणि एक्सेलेशन याच्यामध्ये वेस्ट एअर आउट केली जाते. ठीक आहे. तर हे दोन्ही मिळून रेस्पिरेशन होतं. टेकिंग इन फ्रेश ऑक्सिजन व्हाया इनहेलेशन अँड रिलीज मेटाबॉलिक वेस्ट लाईक कार्बन डायऑक्साईड इन एक्सेलेशन. कळलं. म्हणजे आतमध्ये हवा घ्यायचा आणि ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करायचं, ॲनिमल करतात तसं. आणि याला म्हणायचं इनहेलेशन. आणि बाहेर ज्या हवा सोडतो आपण विच इज मेनली द कार्बन डायऑक्साईड असतं, तर त्याला म्हणायचं एक्सेलेशन. ठीक आहे. बरं, आपण रेस्पिरेशन का करतो हे माहिती आहे का. आपल्याला काय हवंय ग्रोथ आणि याच्यासाठी ग्रोथसाठी तर एनर्जी पाहिजे. तर ही एनर्जी फक्त फूड पासून मिळते का तर नाही, त्याच्यासाठी ऑक्सिजन देखील गरजेचा असतो. ठीक आहे. फूड आणि ऑक्सिजन यांच्या दोन्ही मधून नंतर मग कोणाला पण म्हणजे लिव्हिंग थिंगला, प्लांट असू दे किंवा ॲनिमल, एनर्जी मिळते. म्हणजे फूड तर रिक्वायर आहेच आणि ऑक्सिजन देखील रिक्वायर आहे. द केमिकल रिॲक्शन इनसाइड सेल वेअर ऑक्सिजन ब्रेक्स डाऊन फूड मॉलिक्यूल रिलीजिंग लिव्हिंग एनर्जी. म्हणजे केमिकल रिॲक्शन होते कुठे सेलमध्ये. आपण सगळे सेल्सने बनलेलो आहोत. त्या सेलमध्ये एक रिॲक्शन होते. त्याच्यामध्ये काय होतं की फूड इज ब्रेकडाऊन. फूडचं काय होतं ब्रेकडाऊन होतं आणि काय मिळतं एनर्जी. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे कुठे घडतं तर हे सर्व घडतं आपल्या सेलमध्ये घडतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज एक्सक्रीशन. म्हणजे बॉडीमध्ये जे काही वेस्ट जमा झाले, म्हणजे बघा आपली बॉडी आपण फूड ईट करतो, फूड खातो, त्यानंतर काही प्रोसेस होते, फूड आणि ऑक्सिजन मिळून एनर्जी बनते. पण आपण जे काही खातो फूड, त्याचं डायजेशन होतं. बरोबर, डायजेशन होतं. आणि वेस्ट जे आहे ना, वेस्ट ते आउट ऑफ बॉडी केलं जातं. ते कोणत्या प्रोसेसने तर एक्सक्रीशन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार झालेलं वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम ही प्रोसेस करतं.
त्याला म्हणायचं एक्सक्रिशन. मेटाबॉलिक प्रोसेस कंटिन्युअसली प्रोड्यूस इंटरनल वेस्ट. ॲनिमलमध्ये कोणते कोणते वेस्ट आहे बघा, स्वेट म्हणजे घाम, युरिन, फिसेस अँड CO2 गॅस म्हणजे आपण नाकाद्वारे जे CO2 गॅस सोडतो तो पण एक्सक्रिशनचाच एक भाग आहे. त्याच्यानंतर प्लांट कोणकोणते एक्सक्रिशन करतात, तर ओल्ड लिव्स ज्या गळून पडतात किंवा बार्क म्हणजे फांद्या ज्या एकदम तुटून पडतात ते पण वेस्ट आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्टिकी गम्स, जो डिंक एखाद्या झाडाच्या खोडातून डिंक बाहेर येतो, आपण पाहिला असेल, तर तो डिंक म्हणजे काय आहे, तर प्लांट्सचं काय ते वेस्ट मटेरियल आहे. ठीक आहे, प्लांट्सचं वेस्ट मटेरियल लक्षात ठेवा, ओल्ड लिव्स, बार्क्स, स्टिकी गम्स आणि ॲनिमलचे स्वेट, घाम, युरिन, फिसेस अँड CO2 हे आहे एक्सक्रिशन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय म्हणजे एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स देणं. म्हणजे जर सडनली एखादी गोष्ट घडली, समजा तुमच्या डोळ्यांमध्ये एक अचानक प्रकाश पडला, तर तुमची पापणी एकदम झाकली जाते. ठीक आहे, हे काय झालं, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. ठीक आहे, अशाच प्रकारचे जे सराउंडिंगमध्ये काही एखादी घटना घडली तर त्याला रिस्पॉन्स प्लांट सुद्धा देतं आणि ॲनिमल सुद्धा देतं, त्यालाच रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय असं म्हणतात. तर म्हणजे काय, तर प्लांट किंवा ॲनिमल काय करत असतात, सराउंडिंगचं सेन्सिंग करत असतात. स्टिम्युलस म्हणजे काय बघा, आणि एक्सटर्नल इव्हेंट ऑर चेंज इन द नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे काहीतरी बाहेरून घडत असतं त्याला स्टिम्युलस म्हणायचं. आणि त्याला दिलेला लिव्हिंग ऑर्गॅनिझमने रिस्पॉन्स जो असतो, द क्विक रिॲक्शन म्हणजे द क्विक रिॲक्शन ऑफ ऑर्गॅनिझम टू स्टिम्युलस म्हणजे काय, रिस्पॉन्स. म्हणजे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स. एक्झाम्पल काय आहे बघा, द लिव्स ऑफ टच मी नॉट म्हणजे टच मी नॉट म्हणजे लाजाळूचं जे झाड आहे त्याला मिमोसा असं देखील म्हणतात. तर त्याला आपण टच केलं तर काय होतं, त्याचे पानं फोल्ड होतात, त्याचे पानं फोल्ड होतात, बरोबर. इन्स्टंटली दे आर फोल्डेड, दे बिकम फोल्ड. तर हे काय झालं म्हणजे त्या पानांचं ते रिस्पॉन्स आहे, म्हणजे टच केलं की त्यांना वाटलं की काहीतरी धोका आहे म्हणून ते स्वतःला मिटून घेतात. ओके, याला म्हणायचं रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. अच्छा, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, ते आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये काय होतं की रिप्रोडक्शनमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणतंही असो, प्लांट असू दे किंवा ॲनिमल असू दे, बर्ड असू दे, दे आर प्रोड्युसिंग देअर ओन कॉपी म्हणजे त्यांची एक छोटीशी कॉपी तयार करण्याचं काम या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम करतात आणि जनरेशन वाढत जातात. म्हणजे बघा, छोटा आपल्याकडे एक डॉग असेल तर त्याला अनेक पिल्लं होतात, कोंबडी असेल तर तिला पिल्लं होतात. पण कोंबडीच्या बाबतीत तिथं काय होतं, कोंबडी आधी अंडे घालते आणि म्हणजे अंड्यातून नंतर पिल्लू निघतं. म्हणजे रिप्रोडक्शन तर होतच, फक्त रिप्रोडक्शनचे थोडे थोडे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे जसं की आपण इथं बघू शकतो की सीड जर्मिनेशन म्हणजे प्लांटमध्ये काय होतं की सीड लावल्यानंतर त्याच्यापासून प्लांट तयार होतं हळूहळू. ठीक आहे, त्याच्यानंतर पक्ष्यांच्या बाबतीत काय होतं, तर पक्ष्यांच्या बाबतीमध्ये ते अंडे घालतात आणि त्या अंड्यातून नंतर पुढे पिल्ले मिळतात. आणि काही ऑर्गॅनिझम म्हणजे डॉग असेल, कॅट असेल किंवा ह्युमन असेल तर ते गिव्हिंग डायरेक्ट बर्थ म्हणजे डायरेक्ट त्यांच्या पिल्लांना ते जन्म देतात. ठीक आहे, कळलं रिप्रोडक्शन. नेक्स्ट आहे सेल्युलर स्ट्रक्चर. बघा, याच्यामध्ये एवढीच गोष्ट लक्षात घ्या की सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय, की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कोणता पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू दे, इज मेड अप ऑफ सेल्स. म्हणजे सेल्स असं बनूनच एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. याच्यामध्ये पुन्हा दोन टाईप पडतात बघा. काही एकदम मायक्रोस्कोपिक जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांना ते युनिसेल्युलर पण आहेत. युनिसेल्युलर म्हणजे वन
सेल वन ऑर्गॅनिझम, म्हणजे एकाच सेलने बनलेलं एकच ऑर्गॅनिझम असतो. आणि मल्टी सेल्युलर म्हणजे मोर दॅन वन सेल त्याच्यामध्ये असतात. म्हणजे युनिसेल्युलर एक सेल एक ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर मध्ये अनेक सेल्सचा मिळून तो ऑर्गॅनिझम बनलेला असतो. वी आर द ह्युमन बिंग इज ऑल्सो मेड अप ऑफ मोर दॅन वन सेल, मीन्स वी आर द ग्रुप ऑफ सेल्स. ठीक आहे. लिव्हिंग every living organism composed of a microscopic structure called as cells. ठीक आहे. सेल रिक्वायर कंटिन्युअस ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट. त्या सेललाच ते न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन आपण जे खातो ते त्या सेलच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी, ऍक्टिव्हिटीसाठी वापरलं जातं. टू मेंटेन लाईफ सायकल ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. कळलं? म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशाचा बनलेला आहे, तर सेल्सचा बनलेला आहे. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, युनिसेल्युलर एक आहे आणि दुसरा मल्टीसेल्युलर. पुढचा पॉइंट आहे लाईफ सायकल. एक लाईफ सायकल ऑफ फ्रॉग आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक टर्म आहे महत्वाची, ती आहे मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे ही एक डेव्हलपमेंटची टर्म आहे. म्हणजे एम्ब्रिओ पासून जी डेव्हलपमेंट होते, डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रिओ टू डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे बघा, नवीन ऑर्गॅनिझम ज्यावेळेस बनतो त्यावेळेस एम्ब्रिओ असतो आणि त्या एम्ब्रिओ पासून एक नवीन ऑर्गॅनिझम हळूहळू ज्या प्रोसेस मधून बनतो त्या प्रोसेसलाच काय म्हणायचं, त्याच प्रोसेसला काय म्हणायचं, मेटामॉर्फोसिस. फ्रॉग्स ले क्लस्टर ऑफ एग्ज इन अ पॉन्ड. जर आपण फ्रॉगचं लाईफ सायकल बघितलं तर फ्रॉग काय करतं, खूप सारे एग्ज पॉन्डच्या थोडस कडेला खूप सारे एग्ज असे घालतं, अंडी घालतं. कधी, तर रेनी सीझन मध्ये. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की टॅडपोल त्या याच्यातून एग्ज मधून टॅडपोल निर्माण होतात. ठीक आहे. आणि ते ब्रीथ थ्रू गिल्स, लुक लाईक फिश, म्हणजे ते माशासारखे दिसत असतात सुरुवातीला. नंतर त्याची डेव्हलपमेंट होते, त्याच्यामध्ये लंग्स डेव्हलप होतात, लेग्स डेव्हलप होतात आणि अडल्ट फ्रॉग टेडपोल टू. म्हणजे ती प्रोसेस कशी होते बघा, एग असतं, त्याच्यानंतर टॅडपोल, आणि नंतर अडल्ट फ्रॉग, अशी ती डेव्हलपमेंट होते. आणि त्याच डेव्हलपमेंटच्या प्रोसेसला काय म्हणायचं, तर मेटामॉर्फोसिस. सिग्निफिकंट ग्रोथ ट्रान्सफॉर्मेशन स्टेजेस. समजलं मेटामॉर्फोसिस. एक सायंटिस्ट बद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती दिली. एक वेल नोन सायंटिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे सर जगदीश चंद्र बोस. काय त्यांचं काम आहे, तर ते एक फिजिसिस्ट आणि बॉटनिस्ट होते. फिजिसिस्ट अँड बॉटनिस्ट म्हणजे भौतिकशास्त्राचा, आणि बॉटनिस्ट म्हणजे प्लांट्सचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे वनस्पतीशास्त्र. तर त्यांचे ते सायंटिस्ट होते. ही इन्व्हेंटेड काय इन्व्हेंट केलं, क्रिस्कोग्राफ. कशासाठी, टू मेजर मायक्रोस्कोपिक ग्रोथ, म्हणजे झाडांची ग्रोथ छोट्या प्रमाणात जरी झाली तर ती कशी मेजर करायची यासाठी एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं, त्याचं नाव आहे क्रिस्कोग्राफ. आणि त्यातनं काय प्रूव्ह केलं, प्लांट फील पेन, नॉईज, हीट, आणि म्हणजे प्लांटला सुद्धा काय फिलिंग्स आहेत, प्लांट्स हॅव ए फिलिंग, असं कोणी प्रूव्ह केलं, तर सायंटिस्ट आहेत आपले इंडियन सायंटिस्ट जगदीश चंद्र बोस यांनी. बरं, आतापर्यंत आपण काय पाहिलं त्याची समरी पाहूयात. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन हे कॅरेक्टरिस्टिक बघितलं, त्याच्यानंतर रेस्पिरेशन आणि एक्सक्रिशन पण पाहिलं. स्टिम्युलस अँड मूवमेंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मूव्ह करतात,
ही पण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि त्याच्यानंतर सेल्युलर ब्लूप्रिंट म्हणजे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल, हे पण आपण या ठिकाणी पाहिलं. तर मित्रांनो, आपण क्लास 6चा नवीन सिलेबसमधला पहिला चॅप्टर आपण या ठिकाणी नोट्स या स्वरूपामध्ये बघितलाय. तुम्ही टेक्स्ट बुक सुद्धा वाचा, त्याच्यानंतर आपला हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतरही काही शंका असेल तर तुम्ही बिंदास कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजे ज्ञानप्रभाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.